निपुण महाराष्ट्र अंतर्गत गणित कार्यपुस्तिका इयत्ता चौथी प्रथम सत्र. चला आपण पाहूया. पहिल्या पानावर आपल्याला स्वतःचे म्हणजेच विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहे. यानंतर आपल्याला इथे शाळेचे नाव लिहायचे आहे. तुम्ही ज्या शाळेत शिकत असताल त्या शाळेचे नाव तुम्हाला इथे लिहायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला स्वतःचा हजेरी क्रमांक आणि इयत्ता लिहायची आहे. इयत्ता आपल्याला इथे चौथी लिहायची आहे. चला यानंतरच्या पानावर आपण पाहूया. इथे आपल्याला प्रस्तावना दिलेली आहे. ही प्रस्तावना तुम्ही वाचू शकता. तर चला आता आपण यानंतरचे पान पाहूया. इथे काही मुद्दे दिले आहेत. कार्यपुस्तिका समजून घेऊया. म्हणजे इथे आपल्याला कार्यपुस्तिकेला कसे समजून घ्यायचे आहे त्यासाठी एकूण 11 मुद्दे दिलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. यानंतरच्या पानावर आपल्याला दिसत आहे अध्ययन निष्पत्तीची माहिती दिलेली आहे. म्हणजे आपल्याला हे पुस्तक सोडवल्यानंतर कोणकोणते गुण प्राप्त होणार आहेत याची इथे माहिती दिलेली आहे. हे सुद्धा तुम्ही वाचा. आणि यानंतरच्या पानावर आपल्याला अनुक्रमणिका दिलेली आहे. पाठ क्रमांक, पाठाचे नाव, उपलब्ध तासिका आणि पृष्ठ क्रमांक इथे आपल्याला दिलेले आहे. तर चला आता आपण पहिला धडा पाहूया. पाठ 1 भौमितिक आकृत्या. उपघटक कोण. चला कृती क्रमांक 1 पाहूया काय दिलेले आहे इथे. कृती 1 खाली दिलेल्या प्राण्यांच्या तोंडामध्ये कोणता आकार झालेला दिसतो आहे. इथे आपल्याला असे विचारले आहे की हे जे खाली चित्रात आपल्याला प्राणी दिसत आहेत त्या प्राण्यांच्या तोंडामध्ये म्हणजे इथे कोणता आकार झालेला दिसत आहे. तर आपण लक्ष देऊन पाहिले तर आपल्याला या प्राण्यांच्या तोंडामध्ये कोणासारखा आकार तयार झालेला दिसत आहे. म्हणजे आपण इथे काय लिहिणार तर कोण हा शब्द लिहिणार आहोत. चला लिहूया. किंवा आपण असे सुद्धा लिहू शकतो कोणासारखा आकार. इथे सुद्धा कोणासारखा आकार. पण मी इथे फक्त कोण लिहित आहे. तुम्ही तुमच्या मनानुसार लिहू शकता. चला लिहूया. कोण इथे पण लिहूया कोण. ठीक आहे. अशा प्रकारे आपण कृती क्रमांक 1 इथे सोडवलेली आहे आणि आपली कृती क्रमांक 1 जी होती ती इथे संपलेली आहे. आणि आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया. कृती 2 खाली दिलेल्या चित्रातील कोण पेन्सिलने दाखव. म्हणजे इथे आपल्याला खाली 3 चित्रे दिलेली आहेत. त्यामध्ये त्या चित्रामध्ये किती कोण तयार होतात किंवा ते जे कोण तयार होतात त्या कोणांना आपल्याला पेन्सिलने दाखवायचे आहे. तर चला आपण दाखवूयात. इथे पहा हा एक कोण तयार होतो. तुम्ही सुद्धा असे पेन्सिलने नक्कीच करा. इथे हा एक कोण तयार होतो. पहा हा होतो काटकोन तयार. हा लघुकोन तयार होतो. हा सुद्धा लघुकोन तयार होतो. यानंतर आपण पाहिले तर पहा हा पण लघुकोन तयार होतो. हा जो आहे मोठा तो विशाल कोन तयार होतो. हा पहा हा पण कोणता कोन तयार होतो तर विशाल कोन तयार होतो. आणि हा जो आहे तो लघुकोन तयार होतो. यानंतर पहा तुम्ही सुद्धा असे दाखवा बरं. इथे सांगितल्याप्रमाणे पेन्सिलने दाखवायचे आहे आपल्याला. मी दाखवत आहे तशा प्रकारे तुम्ही पण दाखवा. यानंतर पहा हा लघुकोन तयार होत आहे. हा कोणता कोण तयार होत आहे बरं. हा कोणता कोण तयार होत आहे तर विशाल कोन. यानंतर पहा हा कोणता कोण तयार होत आहे तर लघुकोन. हा कोणता तयार होत आहे कोण लघुकोन. हा कोणता तयार होत आहे विशाल कोन. हा कोणता तयार होत आहे काटकोन. हा कोणता तयार होत आहे काटकोन. चला यानंतर पाहूया. यानंतर पहा हा कोणता कोण तयार होत आहे
काटकोन होता आहे पहा असा असा. यानंतर हा सुद्धा काटकोन तयार होत आहे. हा विशाल कोन तयार होत आहे. हा कोणता कोन तयार होत आहे बरं, तर काटकोन तयार होत आहे. अशी एक रेष, अशी एक रेष. काटकोन म्हणजे सर्वांनाच माहीत असेल 90 अंशाचा कोन. आणि लघुकोनमध्ये म्हणजे 0 अंशापासून ते 90 अंशापर्यंतच्या मधला कोन. आणि विशाल कोन म्हणजे, तर विशाल कोन म्हणजे कोणचा, तर 90 अंशापेक्षा लहान 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान याच्या दरम्यान कोन आहे. आणि काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. करेक्ट 90 अंशाचा कोन, एकदम बरोबर. तर चला यानंतरचा हा जो कोन आहे तो कोणता तयार होतो, विशाल कोन. हा कोणता कोन तयार होतो, कोणता होतो, तर हा 90 अंशाचा कोन तयार होतो. चला यानंतर पहा, हा 90 अंशाचा कोन तयार होतो म्हणजे काटकोन तयार होतो. आणि हा लघुकोन तयार होतो. इथे पहा कोणता कोन तयार होतो, तर हा पण काटकोन तयार होतो. यानंतर पहा हा छोटा कोणता कोन तयार होतो, तर हा विशाल कोन तयार होतो. यानंतर पहा हा कोणता कोन तयार होतो, लघुकोन. हा कोणता होतो, काटकोन. बरोबर आहे का, काटकोनच होतो. यानंतर हा लघुकोन तयार होतो. हा विशाल कोन तयार होतो. हा कोणता कोन तयार होतो, तर काटकोन तयार होतो. हा कोणता कोन तयार होतो, तर काटकोन तयार होतो. हा पहा लघुकोन तयार होतो. यानंतर इथे पण लघुकोन तयार होतो. इथे काटकोन तयार होतो. इथे विशाल कोन तयार होतो पहा. आणि इथे सुद्धा कोणता कोन तयार होतो, तर विशाल कोन तयार होतो हा वाला. यानंतर पहा इथे कोणता कोन तयार होतो, तर लघुकोन तयार होतो. इथे सुद्धा लघुकोन तयार होतो आणि इथे सुद्धा लघुकोन तयार होतो. त्यानंतर पहा इथे कोणता कोन तयार होतो, तर काटकोन तयार होतो. इथे लघुकोन तयार होतो आणि इथे सुद्धा लघुकोन तयार होतो. इथे पहा काटकोन तयार होतो. इथे कोणता कोन तयार होतो, तर विशाल कोन तयार होतो. पहा इथे हा काटकोन जरी दिसत असला थोडासा जास्त आहे 90 अंशापेक्षा, त्यामुळे हा विशाल कोन तयार होतो. आणि हा पहा काटकोन तयार होतो. अशा प्रकारे आपण पहिल्या आकृतीमधील सर्व कोन पेन्सिलने दाखवलेले आहेत. आता आपण दुसऱ्या आकृतीमधील कोन दाखवूया. तर पहा ही आहे पवनचक्की. यामध्ये इथे एक कोन तयार होतो, इथे एक कोन तयार होतो आणि इथे एक कोन तयार होतो. अशा प्रकारे कोन तयार होतो इथे. यात आपण जर पाहिले या तिन्ही ह्याच्यामध्ये विशाल कोन तयार होतो. पहा हा काटकोनापेक्षा मोठा आहे, काटकोनासारखं दिसत आहे पण तो 90 अंशाचा कोन नाही आहे, थोडासा मोठा आहे. म्हणजे हा विशाल कोन आहे, हा सुद्धा विशाल कोन आहे आणि हा सुद्धा विशाल कोन आहे. तर चला आपण आता दुसऱ्या आकृतीतले सुद्धा ओळखलेले आहे कोन आणि पेन्सिलने इथे आपण दाखवलेले सुद्धा आहेत. आता आपण तिसऱ्या आकृतीतले पाहूया कोन. तर पहा हा एक लघुकोन तयार होत आहे, हा एक लघुकोन तयार होत आहे, हा एक लघुकोन तयार होत आहे आणि हा एक लघुकोन तयार होत आहे. आपण जर विचार केला तर या दोन्हीचा मिळून एक काटकोन तयार होतो, ह्या दोन्हीचा मिळून एक काटकोन तयार होतो आणि ह्या दोन्हीचा मिळून एक काटकोन तयार होतो. पण मी इथे ते दाखवलेले नाही आहेत, मी फक्त लघुकोन दाखवलेले आहेत. तुम्ही तुमच्या मनानुसार करू शकता. आणि अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 2 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूया, जे की पुढच्या पानावर